अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, 15 फेब्रुवारी वार रविवार महाशिवरात्री, या दिवशी महाशिवरात्री आहे. तर माघ शुक्ल चतुर्दशी म्हणजेच महाशिवरात्री हा दिवस खूप मोठा आहे, कारण या दिवशी शिव आणि शक्ती यांचं मिलन झालं होतं. महाशिवरात्रीला जे जमेल ती सेवा तुम्ही आवर्जून केलीच पाहिजे. बघा, हा दिवस खूप आपल्यासाठी पवित्र दिवस आहे. भगवान शंकरांची सेवा करण्याचा हा दिवस आहे. जे काही तुमची इच्छा मनोकामना असेल किंवा काहीही असेल तर ते सर्व काही अडचणी दूर होतील आणि ज्या काही तुमच्या इच्छा मनोकामना आहेत त्यासुद्धा पूर्ण होतील. तर या दिवशी रुद्र अभिषेक कसा करायचा, पूजा कशी करायची, ती सर्व काही एकदम साधी आणि सोपी पूजा मांडणी सर्व काही तुम्हाला मी व्यवस्थित सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता ही सेवा तुम्ही सकाळी करू शकतात, रात्री करू शकतात. शिवरात्री म्हणजेच रात्री तुम्ही नामस्मरण करू शकतात, पूजा करू शकतात, सेवा करू शकतात, उपासना करू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला दिवसभरातून तुम्ही कधीही घरच्या घरी रुद्राभिषेक करू शकतात. तर रुद्र अभिषेक कसा करायचा, त्यासाठी काय काय तुम्हाला लागणार आहे सर्व काही या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया. तर बघा, सर्वात आधी तुमच्या देवघरामध्ये शिवपिंड असायलाच पाहिजे. शिवपिंड असेल तर तुम्ही ही सेवा करू शकतात. बघा, आता प्रत्येकाच्या देवघरात शिवपिंड ही असते म्हणजे असतेच. तर तुम्हाला काय करायचं आहे, ही सेवा करताना देवघरासमोरच बसून ही सेवा करायची आहे. सर्वात आधी दिवा प्रज्वलित करा. एक मोठं ताम्हण घ्या. त्या ताम्हणामध्ये शिवपिंड ठेवा आणि स्वच्छ पाणी तुम्हाला घ्यायचं आहे. सर्वात आधी तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे. नंतर कच्च्या दुधाने पाण्याने अभिषेक करून झाला की नंतर कच्च्या दुधाने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. बघा, तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता, दह्याने, कच्च्या दुधाने, मधाने अभिषेक करू शकतात, तुपाने अभिषेक करू शकतात, साखरेने अभिषेक करू शकतात. जे काही तुमच्याकडे आहे त्या संपूर्ण या जे काही पदार्थ आहेत त्याने तुम्ही महादेवाच्या शिवपिंडीवर अभिषेक करू शकतात. अशा प्रकारे तुम्हाला अभिषेक करायचा आहे. नंतर जे काही अभिषेक केलेलं जे ताम्हणात तीर्थ आहे तर ते तीर्थ तुम्हाला बाजूला काढून घ्यायचं आहे. नंतर मोठं ताम्हण तुम्ही आधीच घेतलेलं आहे. मोठ्या ताम्हणामध्ये नंतर स्वच्छ शिवपिंड करायची आहे आणि नंतर तुम्हाला ठेवायची आहे. बघा, यासाठी तुम्हाला गळती लागणार आहे. गळती जर असेल तर तुम्हाला सेवा करण्यासाठी सोपं जाणार आहे. शिवपिंडीवर तुम्हाला त्या ताम्हणात शिवपिंड ठेवल्यानंतर त्याच्यावर गळती ठेवायची आहे. स्वच्छ पाण्याने तो वरचा तांब्या तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि नंतर शिवपिंड ठेवल्यानंतर तुम्हाला रुद्राभिषेकाला सुरुवात करायची आहे. आता भगवान शिवशंकराची ही सर्वात आवडती सेवा आहे, ती म्हणजे रुद्राभिषेक सेवा. तर ही सेवा करताना तुम्हाला कोणकोणते मंत्र म्हणायचे आहेत, कोणते सेवा करायचे आहेत किंवा कोणते मंत्र श्रोताचं पठण करायचं आहे तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, ह्या ज्या काही सर्व सेवा आहेत तर त्या तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जातील. नित्यसेवेची पुस्तिका तुम्हाला केंद्रामध्ये, दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये मिळून जाते. तर तिथं तुम्हाला ही पुस्तिका भेटते. त्या पुस्तकामध्ये सर्व काही मंत्र, श्रोत, सर्व काही आरत्या सर्व तुम्हाला त्या पुस्तकात मिळून जातात. तर त्यातीलच ही सर्व काही सेवा आहे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुमच्याकडे ही नित्यसेवेची पुस्तिका असणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, तुम्हाला रुद्राभिषेकाला सुरुवात करायची आहे. आता ते रुद्राभिषेक सुरू केल्यानंतर त्या तांब्यातील थेंब थेंब पाणी हे शिवपिंडीवर पडतं आणि आपल्या अभिषेकाला सुरुवात होते. सर्वात आधी तुम्हाला शिवमहिम स्तोत्राचं एक वेळा पठण करायचं आहे. बघा, नंतर गणपती अथर्व शीर्षक एक वेळेस पठण करायचं आहे. नंतर श्री राम रक्षा स्तोत्र 1 ते 9 श्लोकपर्यंत म्हणायचं आहे. श्री रुद्र अध्याय चमक नमक सर्व वाचन तुम्हाला करायचं आहे. संस्कृतमध्ये करा किंवा प्राकृतमध्ये करा. नंतर शिव कवच तुम्हाला 1 वेळेस म्हणायचं आहे. शिव गायत्री मंत्र 11 वेळेस, महामृत्युंजय मंत्र 11 वेळेस म्हणायचं आहे. नंतर महामृत्युंजय मंत्र पंच प्रणवयुक्त 11 वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे. अमृत संजीवनी मंत्र 11 वेळेस म्हणायचा आहे. नंतर श्री कालभैरव अष्टकम
पठण तुम्हाला 1 वेळेस करायचं आहे. नंतर संजीवनी मंत्र 11 वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे. नंतर शिव अष्टोत्तर नामावली भगवान शंकराची 108 नाम, हे तुम्हाला 108 नाम जर तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही म्हणायचे आहेत किंवा या पुस्तकामध्ये तुम्हाला तेही मिळून जाईल. शिव अष्टोत्तर नामावली तुम्हाला 108 नाम भगवान शंकराची घ्यायची आहेत. नंतर तुम्हाला शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो ही प्रार्थना तुम्हाला 3 वेळेस म्हणायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला अभिषेक करताना या सर्व सेवा म्हणायच्या आहेत. नंतर शिवपिंडीवर रुद्राक्ष माळ असेल तर ती अर्पण करायची आहे. नंतर तुम्हाला अभिषेक झाल्यानंतर अभिषेकाचं ते तीर्थ बाजूला काढून घेतल्यानंतर पिंडीवर तुम्हाला शिवपिंडीवर रुद्राक्षाची माळ असेल तर ती अर्पण करायची आहे. धोत्र्याचं फूल असेल किंवा फळ असेल ते अर्पण करायचं आहे. पांढऱ्या रंगाची जी काही फुलं असतील ती अर्पण करायची आहेत. 108 बेलपत्र जर तुमच्याकडे असेल, बेलपान जर असतील तर ते 108 बेलपान तुम्हाला अर्पण करायचे आहेत. नसेल तर 1 बेलपानसुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात. बघा, या दिवशी उपवास करावाच का? तर महाशिवरात्री आहे, या दिवशी उपवास हा केलाच जातो. मग ह्या दिवशी उपवास असल्यामुळे तुम्ही फळं खातात किंवा देवांनासुद्धा फळाचा नैवेद्य दाखवतात किंवा साबुदाणा भगर किंवा दूध साखरेचा सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात. नैवेद्यासाठी यापैकी तुम्ही काहीही फळं असतील तर फळंसुद्धा तुम्ही दाखवू शकतात. अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. आणि ज्यांना अभिषेक करायला जमतच नाही, वेळच नाही, त्यांनी 108 बेलपान वाहून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणायचं आहे. बघा, वेळ नसतो, जॉब असतो, लहान मुलं असतात, अभिषेक करणं शक्य नसतं, तर तुम्ही 108 बेलपत्र घेऊन सुद्धा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून सुद्धा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करू शकतात. नंतर ही सर्व काही सेवा झाल्यानंतर तुम्हाला कर्पूर आरती म्हणायची आहे, म्हणजेच कापराची आरती तुम्हाला करायची आहे. भगवान शंकराची जी काही तुम्हाला आरती येते ती आरती म्हणा आणि कर्पूर आरती करा. आणि नंतर ते जे तीर्थ आहे, आपण आधी जे तीर्थ काढलेलं आहे पंचामृताचं आणि नंतर जे रुद्राभिषेकचं तीर्थ काढलेलं आहे, ते दोन्ही तीर्थ तुम्ही घरातील जे काही आजारी व्यक्ती आहे, बाधित व्यक्ती आहे किंवा घरात जी काही नकारात्मकता तुमच्या घरात असेल किंवा बाहेरील बाधा असेल, दोष असेल, वास्तुदोष असेल, असं जर तुम्हाला वाटत असेल तर घरामध्ये ते तीर्थ सर्वकडं तुम्हाला शिंपडायचं आहे. आणि घरातील जी बाधित व्यक्ती आहे, आजारी व्यक्ती आहे, त्या बाधित आजारी व्यक्तीला ते तीर्थ पिण्यासाठी द्यायचं आहे. बघा, हे तीर्थ इतकं गुणकारी आहे, इतकं गुणकारी आणि इतकं चमत्कारी तीर्थ आहे. जे काही तुमच्या घरामधील व्यसनाधीश व्यक्ती असेल, सतत व्यसन करीत असेल, काही उपाय केले तरी त्याचं व्यसन कमी होत नसेल तर त्यासुद्धा व्यक्तीला हे रुद्राभिषेकचं जर तुम्ही तीर्थ प्यायला दिलं तर त्याचं व्यसनसुद्धा कमी होतं आणि हळूहळू तो त्या व्यसनातून मुक्तसुद्धा होतो. त्याचबरोबर बाधित व्यक्ती असेल, आजारी व्यक्ती असेल, त्या आजारी व्यक्तींना जर तुम्ही हे तीर्थ पिण्यासाठी दिलं तर त्याचा आजारसुद्धा हळूहळू कमी होण्यास मदत होते. इतकं हे चमत्कारी तीर्थ आहे. आणि बघा, आता आपण बरेच जण सारखं रुद्राभिषेक करत असतात, पण हा जो रुद्राभिषेक तुम्ही महाशिवरात्रीला केला असतो तो खूप म्हणजे खूप चमत्कारी तीर्थ असतं आणि किती दुपटी तिपटीने, कितीतरी पटीने या तीर्थामध्ये ऊर्जा आणि शक्ती सामावलेली असते. आणि या महाशिवरात्री दिवशी तुम्ही जो रुद्राभिषेक केलेला असतं त्याचं जे तीर्थ असतं त्याला खूप म्हणजे खूप महत्त्व असतं आणि ते तीर्थ म्हणजे खूप चमत्कारी तीर्थ असतं. या तीर्थाने तुम्हाला खूप छान असे अनुभव नक्कीच येतील. तर आवर्जून सर्व ताईंनी महाशिवरात्री दिवशी रुद्राभिषेक घरच्या घरी अशा प्रकारे नक्की करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.